आज खूप दिवसांनी मी आमच्या गावातल्या सुंदर अशा समुद्रकिनारा आलेलो आहे, सागरेश्वर समुद्रकिनारा। सकाळी आम्ही लवकर आलो गावी, नंतर थोडा आराम केला, जेवलो आणि मग थोडा आमच्या दादाचा पण मूड झाला की मच्छी घ्यायला जाऊया करून। तर मग वेंगुर्ला बंदरला आलेलो, मग मुलं पण आलेली, मग मुलांना घेऊन सागरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर आलो। खूप सुंदर आहे, बघू शकतात, एकदम सफेद वाळू आहे आणि निळाशार हा समुद्र किनारा आहे। हे सगळे फोटो काढायला चालू केलेला आहे पूर्वाने, आणि चैतन्य मजा करतोय। आणि बघू शकतात समुद्र किनारा खूपच सुंदर आहे आमच्या गावाचा। गावाला आल्यावर समुद्र किनारा खूप मिस होतो कधी कधी, पण आज आम्ही आणि त्रिशू फुल धमाल करते आहे। त्रिशू आणि चैतन्य फुल धमालच करायला आलेले आहेत। आराम आता का आत नाही जायचं जास्त। बघू शकतात आता आम्ही समुद्रात आलेलो आहे मस्तपैकी। बस एवढंच एवढंच एवढं। तुम्ही बघू शकतात एक केबल ब्रिज पण बनवला आहे। आम्ही पुढे गेलो नाही, तर आम्हाला इथे थोडं मच्छी घ्यायला यायचं होतं। नाही बस बस, आपण इथे जास्त पुढे नाही जायचं। तर असा हा निसर्गरम्य स्वर्गाहून सुंदर असं हे आमचं गाव आहे, आणि त्याचा हा एकदम सुंदर निळाशार असा समुद्र किनारा आहे। आणि आमची मंडळी सगळी उभी आहेत। माझा मित्र सुधीर आणि दादा तिकडे आहे, आणि इथे आमचे दोन फोटोजेनिक फोटो चालू केलेला आहे स्टेशन। त्यांची इच्छा होती समुद्रावर यायची, मुलांची इच्छा होती, म्हणून हा जवळपास आम्ही एक 30-40 मिनिटाचा प्रवास करून माझ्या मित्राच्या गावावरून इथे आलेलो आहे। काय माझी फॅमिली आला आला। हा समुद्रात भिजायची मजाच काही वेगळी असते। आता माझा व्हिडिओ चालू दादा का हे बबल्स येतात बाबू, वेव्ह चालू आहेत ना, मग बबल्स। बघा कशा सुरूच्या बागा आहेत। इकडे एक मस्त रिसॉर्ट बनवलेला आहे, जे त्याचं अकोमेंटेशन आहे ते अराउंड 4500 पर डे आहे। सुंदर रिसॉर्ट आहे। तुम्ही इथे काय तर, आणि जो तो डोंगर दिसतो आहे तिथेच माझं गाव आहे। तर आता मी तिकडे जात नाही आहे, कारण आम्ही सध्या आलो आहे ते थोडे फिश घ्यायला आलेलो आहे, मच्छी घ्यायला। बघू शकतात पर्यटकांची रेलचेल असतेच या किनाऱ्यावर।
मित्रांनो, तर आता आम्ही बीचवरून वेंगुर्ला बंदरवर आलेलो आहे. बघा केवढे मस्त मासे आहेत, खूप मोठे. या 2 सुरमई आम्ही घेतलेल्या आहेत. आता मावशीनी काय ताईनी भाव केलेला नाही नीट. बघू शकतात मस्त खेकडे आहेत. त्याच्यानंतर त्याला काय बोलतात, हा चणक, हा चणक मासा जो मला आवडतो. बघू शकता त्याला एकच काटा असतो ना, काहीतरी असं काहीतरी चणक मासा. आणि दुसरीकडे अजूनही खूप मोठं बंदर आहे माशाचं. बघू शकता कोलमी. कोलमी कोलमी कशी दिली किलो? किती? कमी नाही. मच्छी आली आहे खूप सारी. आणि आता आम्हाला असं झालंय की कोणती मच्छी घ्यायची, तर आम्ही तिकडे 2 मोठ्या सुरमई घेतलेल्या आहेत. सुधीर काय घेतले? खेकडे. हां चल, आता एक तर आम्ही त्या सुरमई घेतल्यात, दुसरे खेकडे घेतलेत, तिसरं आपल्याला काय घ्यायचं आहे? होय कोलमी. आता आम्ही दुसरा भाव जो करायचा कोलमीचा. कशी दिली कोलमी? 200 रुपये ही, आणि ती 500 रुपये. 500 रुपये आणि 200 रुपये. बघू शकतात फ्रेश मासे आहेत खूप. ताई कोलमी कशी दिली? 450. कशी काय? 600 रुपये किलो. 550. ती 500 दे ना, घेते मी. हा ती 500 दे. 600 रुपये 550 असतात. ही 400 किलो दे. ही 400. ही तिकडे 500. ही 550. ही मोठी टायगर म्हणून 2 किलो घेऊन जा. ताई 50 फक्त कमी कर. 2 किलो घेत आहे. नको ना, कोणी नको. सरगो कसो? हे ताटातले सरगो. आणि हे बाबा विरारपेक्षा मागे आमच्या. खायला विरारला आमच्या मच्छी किती स्वस्त. वेंगुर्ला आलो आहे. मच्छी फ्रेश आहे, पण भाव काय जरा पटत नाही. असं वाटतं की सकाळचा जो बाजार भरतो त्याच्यापेक्षा कमी भावाने भेटतो. तर आता आम्ही सुरमई घेतली आहे, खेकडे घेतले आहेत. आणि दादा कुठे गेला? दादा काय काय घ्यायचं ते आणि ते फक्त तेवढंच ना गेले, अजून काय नाही. बांगडे बांगडे बघ लागले आहेत ना. किती बोलतोय? छोटी सुरमई नाही ना. छोटी म्हणजे ती त्याच्याकडे आहे ती. बांगडे मोठे नाही. हे कसे दिले? 100 रुपये. ए दादा 100 रुपये वाटा आहे बांगड्याचं. हा वाटा ठीक आहे. हे बांगडी ठीक आहे. खरबे ना ते घ्यायचे नाही ना. खात होते घरी खरबेवाले बोलतात ना, तेलावरती काटेरी असते तसं नाही ना. नाही ना, हे काटेरी नाही ना जास्त. ते वरती खरबे टाईप असते, प्लेन आहेत ना. कसे ते? 100 रुपये. 100चे किती येतात? बघा 100 रुपयाला किती बांगडे लावलेत? 100ला 12 बांगडे लावलेले आहेत. एक ताट बस ना, अजून 2 ताट द्या. 24 द्या. एकच ताट बांगडे घेतलेले. कोलमी सांग ना माका कशी दिली? कोलमी कशी घे मावशी.
खूप महाग ही 500 2 किलो घेतले. चल संपला. बांगडे साफ करून घ्यायचे. हो घेतो. कोलमे आणि बांगडे साफ करून. बांगडे तिकडे देऊ शकतो. नाही आहे तिकडे दिले तिला. तर आता बघू शकतात आम्ही हे जे घेतले आहेत ते मोठे टायगर प्रॉन्स घेतले आहेत. फुल टाईप 500 1 किलो दिले आहेत. तर 2 किलो घेतोय आम्ही. आता टाकते सगळेच. झाले नाही थांब अजून आहे बस बाकी झाले. अरे नाही थांब. 1.5 किलो बस झाले ना मग. अरे जाऊन दे. ते फ्रीजमध्ये राहिले तरी काय नाही. साफ करून घेतो. कसे सातूरचे 2 किलो. बांगडे पण असं बांगडे विचारते मी. लागत नाही आपण करून देऊ. करून दे ना. राहून दे. त्यांची मेहनत कमी आहे. तर आता आम्ही 2 किलो कोलमी घेतलेली आहे. देऊन टाक. आणि बांगडे पण तिच्याचकडे. तर आम्हाला या ताई साफ करून देणार आहेत. बघू शकतात मित्रांनो आजूबाजूचा नजारा. आणि हा केबल टाय जिथे आम्ही आता मुलांना सोडून आलेलो आणि आम्ही बंदरावर आलेलो आहे. बघू शकतात वेंगुर्ला बंदर बघा. एवढा सुंदर नजारा आहे. आणि हा मार्केटचा परिसर आहे. आणि आता आमचे इथे मावरं साफ होत आहे. त्या कोलमी ज्या आम्ही घेतल्या आहेत मोठी साईज आहे. 2 किलो घेतलेले आहेत. बघू शकतात. आणि आता आता एक एक करून आता आम्ही बांगडे कोलमी आणि खेकडे चे डन झालेले आहेत. म्हणजे आम्ही फायनल केले आहेत. आणि आता आम्ही सुरमई घेणार आहे. ती 4 किलोची सुरमई घेणार आहे आम्ही. 700 2 घ्यायचे. 700 डन केली. आता हे खेकडे हे झाले आहेत साफ. मीठ साफ झालेत. आम्हाला या ताईने साफ करून दिले आहेत खेकडे. अरे म्हणजे पुढच्या व्हिडिओ बघून यांच्याचकडे येतील ना. तर हे खाऱ्या पाण्यातले खेकडे खूप आवडतात मला. सॉल्टी आणि बारीक मावऱ्यांचा बाजार आहे. कसं बाजार सर्व बघा. हलवे थोडे मोठे आहेत. जबरदस्त. हा ॲक्च्युली ज्या 5च्या ज्या लोकल बोटी येतात त्याचा हा लिलावाचा बाजार आहे. त्याच्यानंतर एक रात्री 8:30ला पण असं मला ऐकण्यात आलं. सेकंडिंग एक जो सकाळी होतो तो मोठा असतो. त्या 2-3 दिवसांनी जे 15-20 दिवसांनी येणाऱ्या बोटी आहेत त्यांचा तो बाजार असतो. त्याचा लिलाव त्याच्यासाठी सकाळी 6ला यायला लागते इथे. तर मित्र आता आम्ही मस्तपैकी खेकड्याचा झणझणीत रस्सा बनवणार आहे. खेकडे साफ केलेले आहेत आणि त्याचा पायाचा पण आम्ही मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे. तर ते आमची पण हेल्प केली ते पण सांगा. आमच्याकडे मोठी हेल्प आमच्या काकीने केलेली आहे. या काकी आहेत आणि अध्यक्ष आहेत. बांगड्याचं आणि सुरमईचं कालवण आम्ही चुलीवरच बनवतो. आज जी रेसिपी आहे सगळ्या चुलीवर आहेत. आणि शिवसेनेचे अध्यक्ष. गट कोणता? गट कोणता? म्हणजे आपल्यावाले आहेत. आणि आपले आजचे ज्युनियर शेफ आहेत सुधीर बागवे. त्यांचं काय चांगलं बनत नाही. काय व्हॉट इज दिस? काय? आणि मस्तपैकी बांगड्याचं आणि सुरमईचं कालवण चालू आहे जोरदार.
तर आमचा शेफ सुधीर आता मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि आला लसणीच्या आणि घरगुती मसाला टाकून एक झणझणीत असं कालवण बनवणार आहे. अगं दुसरी दुकानात एक खडको गेली चालू होतं त्याच्यातून का पातळ कर तरच ते होणार आहे. आणि म्हटला किती वेळ करीत होतं. अजून वाटले पाहिजे होते. टाकची गरज टाक नाही. तू टाक. सगळं टाकू. हो, सगळं टाक. कमी टाक पाहिजे थोडस. पप्पू जरासं पाणी मिसळलं बेस्ट होईल. नाही थोडं टाक. हे खूप आहेत तिकडे. टाक टाक ते सगळं टाक. गरज आहे पाणी पातळ करूया. चल. हा चल लावूया चल. पाणी ते पाणी लास्ट बघू पाणी लास्ट टाकायचं हे. पाणी टाक. चल ते वाटून आण. कुठे मला वाटलं- ह्याच्यात पाणी टाकून घे. नको ते. पप्पू टमाट्याची बिया झाकण चांगलं नाही. पप्पू याचं झाकण टोमॅटो आहे टाकमध्ये बघ जरा. पप्पू याचं झाकण कुठे आहे? हे काय आहे? हा धर. पप्पू जरा एकदा लावून आण फक्त. एकदम बारीक कर. बारीक कर एकदम आणि पाणी टाकायचं जरा असं पातळ करूया. सुधीर अगं याच्यात टाकते पाणी. हा एक असलं पाणी तुला माहिती आहे खेकड्याचं. त्यावरच पाव मारणार आहे. अरे जेवले अर्धे तिकडे खेकडे कधी होणार बाबू खेकडे तू आता त्याच्यात काहीच टाकू नको.